नमस्ते मित्रांनो, तर पावसाळ्यातील गुहागर ह्या आपल्या नवीन सिरीजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर ठरल्याप्रमाणे आपली जी पहिली व्हिडिओ असणार आहे ती वेल्दूर गावातली असणार आहे. तर आता आपण पवासाक्री ते वेल्दूर हा प्रवास करणार आहोत आणि आता आपण चाललो आहे रानवीच्या दिशेने आणि रानवीवरून आपण वेल्दूरला जाणार आहोत. तर चला आताचा हा प्रवास बघूया. त्यानंतर वेल्दूर गावात आपण कोणत्या कोणत्या गोष्टी एक्सप्लोअर करणार आहोत ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेल. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलीच तर सबस्क्राईब नक्की करा. आता आपण निघालो आहे रानवी गावाच्या दिशेने आणि रानवीच्या दिशेने जाताना आपल्याला दोन्ही बाजूनी अतिशय सुंदर हिरवाईचे अनुभव येते. त्यात पावसाचं वातावरण असल्यामुळे सर्वत्र ढग आलेले दिसत आहेत. तर आपण आता पोचलो आहे रानवीला. थोडं बाजूला बाईक घेतली आहे कारण का ड्राईव्ह करता करता व्हिडिओ शूट करणं खूप रिस्की आहे. तर आता आपण रानवीला थांबलो आहे. तिथे तुम्ही मागे बघू शकता, हा आपला रानवीचा जी कमान आहे, जी तुम्हाला इन्फॉर्मेशन देते ती कमान आहे. आणि अजून एक पेट्रोल पंप बनतो आहे. एक सेकंड, कुठल्या साईडला दिसतो आहे, खूप लांब आहे तर दिसत नाही. हा इथे पेट्रोल पंप आहे. तर ही सुद्धा एक आनंदाची बातमी आहे की गुहागरकरांसाठी अजून एक पेट्रोल पंप उपलब्ध होतो आहे. आणि खास करून आमच्यासाठी पवासाक्रीकर किंवा रानवीतले असतील, वेल्दूर, धोपावे, नवानगर यांच्यासाठी खूप चांगली बातमी आहे की इथे सुद्धा पेट्रोल पंप बनत आहे. तर आता आपण रानवीत आहोत आणि आता आपण चाललो वेल्दूरच्या दिशेने. तर आता आपण वेल्दूरकडचा प्रवास बघूया आणि वेल्दूरमध्ये काय नवीन नवीन गोष्टी आहेत किंवा काय बघण्यासारख्या गोष्टी आहेत ते सुद्धा आपण आता व्हिडिओमध्ये कव्हर करू. आता रानवी फाट्यावरून आपण वेल्दूरच्या दिशेने जात आहोत. आता तुम्ही बघू शकता आपण अंजनवेल फाट्यावर आहोत. म्हणजेच काय, तर तुम्ही लेफ्टला गेलात तर इथून तुम्हाला अंजनवेल गाव लागेल आणि राईटने सरळ गेलात की तुम्हाला वेल्दूर गाव लागेल. ही तुम्हाला अशी ही कमान दिसेल, ह्याच्यावर तुम्हाला दिसेल निर्मल ग्रुप ग्रामपंचायत वेल्दूर. तर इथे पोचलात की समजायचं की आता तुम्ही वेल्दूर फाट्यावर किंवा अंजनवेल फाट्यावर पोचला आहात. तर आता आपण इथून पुढे सरळ जाऊया आणि तिथून आपण आधी जाणार आहोत आपल्या मित्राच्या घरी आणि त्याच्या घरी जायचं काय कारण आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. तर आता आपण अशा लोकेशनला आलो आहोत की इथून तुम्ही खाली गेलात तर इथून तुम्हाला खाली ढोपावे जेटी लागेल. त्या ढोपावे जेटीतून तुम्ही दाभोळच्या जेटीला जाऊ शकता बार्जनी किंवा फेरी राईडनी. आणि आत्ता जो हा समोरचा जो रस्ता दिसतो आहे इथून आपण आपल्या मित्राच्या घरी जाणार आहोत, प्रतीक आणि प्रणवच्या. आणि तिथूनच आपण काय करणार आहोत की तुम्हाला एक खूप सुंदर असं घर दाखवणार आहोत आणि त्या घराची काय खासियत आहे ते पण तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये दिसेल. तर व्हिडिओ बघत राहा कारण का जरी पहिला आपला एपिसोड असेल किंवा पहिला व्हिडिओ असेल तरी तुम्हाला याच्यामध्ये खूप चांगल्या आणि अशा सुंदर गोष्टी अनुभवायला भेटणार आहेत. तर चला आपला पुढचा प्रवास सुरू करूया. आता आपण वेल्दूर गावात आलो आहे आणि इथं समोर विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे आणि आता तिथून आपण प्रणवच्या घरी जाणार आहोत. हा प्रणव आहे पुढे. आता इथे पूर्ण ही खाडी आहे दाभोळची. तर ह्या खाडीला लगतच त्याचं घर आहे आणि त्या घरातून काय व्ह्यू येतो हे दाखवण्यासाठी आपण तुम्हाला इथपर्यंत घेऊन आलो आहे. तर चला आता घरातनं जो काय खाडीचा नजारा दिसतो तो अनुभवूया. आता तुम्हाला कळत असेल की इथून काय व्ह्यू भेटणार आहे आपल्याला. ही पूर्ण राईट साईडला खाडी आहे आणि हा एकदम छोटा रस्ता आहे. या रस्त्याला लागूनच घरं आहेत सर्व. आणि हा प्रणवचं घर आहे. तुम्ही बघू शकता एकदम सी फेसिंग नाही, सी टच घर बोलू शकतो आपण. तर चला आता घरात जाऊन बघूया कसा व्ह्यू भेटतो. आपण खाली उतरूया. इथं खाली उतरण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत आणि तिथं मासे पकडतायत ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. आता तुम्ही फक्त लाटांचा अनुभव घ्या. आता हा आता इथं मच्छी पकडतोय. असे तिथले जे ग्रामस्थ आहेत त्यांना अगदी ॲक्सेसिबल असल्यामुळे ते इथं येऊन मासे पकडत असतात ह्या रॉकवर. खूप सुंदर दृश्य आहे. तुम्ही बघू शकता समोर जे आहे ते दाभोळ आहे आणि तिकडे भारती शिपयार्ड आहे आणि अगदी लागून घरं आहेत. इथे बोटी उभ्या आहेत आतमध्ये. आता आपण दुसऱ्या लोकेशनकडे जाऊया.
हा असा तुम्हाला पूर्ण पॅनोरॉमिक व्ह्यू या घरातून भेटतो, त्यामुळे तुम्हाला या घराचं आधी दर्शन घडवले. पूर्ण असं एंडलेस व्ह्यू आहे. इथे जर तुम्हाला समोर दिसतंय ते भिव बंदर आहे आणि इकडे दाभोळ बंदर आहे आणि खूप सुंदर असं दृश्य आहे. मी अनेक वेळा इथे येऊन थांबतो. आता आपण जाऊया वेल्दूर गावातील अतिशय प्राचीन मंदिराला भेट द्यायला. त्यासोबत वेल्दूर गावातील धक्क्यावर पण भेट देऊ. आधी आपण आधी धक्क्यावर जाऊया आणि मग तिथून त्या मंदिराला भेट देऊया. आता आपण वेल्दूरच्या जेट्टीवर आहोत आणि इथून खूप सुंदर असा व्ह्यू भेटतोय. छोट्या होड्या आहेत, त्यानंतर इथं फिशिंग बोट्स आहेत. आता पावसाळा चालू आहे म्हणून सगळ्या किनाऱ्यावर आहेत. आणि समोर जो दिसतोय तुम्हाला हा जो गाव आहे तो नवानगर गाव आहे. त्याच्या पुढे ढोपावे जेट्टी आहे, जिथून आपण बाजनी किंवा फेरी बोटनी पलीकडे जातो. खूप सुंदर असं व्ह्यू आहे या गावाचं. ती तुम्हाला घरं दिसतील वेल्दूर गावातली. आणि आत्ता आपण तिकडे होतो, तिथून आता इथे आलो आहे. चला आता आपण नेक्स्ट लोकेशनला जाऊया. तर आता आपण आहोत वेल्दूर गावातील प्रसिद्ध अशा राधाकृष्ण मंदिराजवळ. आणि खूप सुंदर मंदिर आहे. हा सुद्धा खाडीला लगत मंदिर आहे. मंदिरातून गावाचा सुद्धा व्ह्यू येतो आणि खाडीचा सुद्धा व्ह्यू येतो. तर मंदिराच्या आतमध्ये आपण जाऊन दर्शन घेऊया राधाकृष्णाचं. आणि तुम्हीसुद्धा कधी इथे आलात तर ह्या मंदिराला भेट दिल्याशिवाय नक्कीच जाऊ नका. या मंदिरात खूप मोठा सभागृह देखील आहे. त्याचसोबत राधाकृष्णाची अतिशय सुंदर मूर्ती देखील आहे. मंदिरालगत इतका सुंदर खाडीचा दृश्य आहे की इथून निघायची इच्छाच होत नाही. तर आता आपण पुढच्या लोकेशनला जातोय. हा कमीत कमी 200-300 वर्ष जुनं मंदिर आहे आणि अगदी जंगलात आहे आणि पाण्यातून वगैरे जावं लागतं. तर त्या मंदिराचे आपण तुम्हाला आता दर्शन करवतोय. थोडा वेळ वेट करा, पण आता लवकरच त्या मंदिरात पोहोचू. फायनली आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्या ठिकाणचं नाव आहे श्री क्षेत्र सिद्धेश्वर मंदिर. हे एक पुरातन महादेवाचं मंदिर आहे आणि ह्या मंदिरामधली जी पिंड आहे तिची काय खासियत आहे हे पण तुम्हाला आता पुढे मी व्हिडिओमध्ये दाखवतो. तोपर्यंत तुम्ही या रस्त्याचा आनंद घ्या. अगदी असा शांत रस्ता आहे, दोन्ही बाजूनी झाडी आहे आणि अगदी डांबरी रस्ता आहे. 4 व्हीलर पण येऊ शकते, 2 व्हीलर पण येऊ शकते. पण मी सजेस्ट करेन की तुम्ही 2 व्हीलरनीच या, कारण का पावसामध्ये कोकण फिरायची जी मजा आहे ती 2 व्हीलरनीच आहे. तुम्ही पॅक कारमध्ये येऊन काय अर्थ नाही आहे. फार तुम्हाला रेनकोट घालायचा त्रास होईल, परंतु तुम्ही बाईकनेच फिरा. आणि आता आपण ऑलमोस्ट पोचलो आहे. आता जो इथून जायचा जी वाट आहे मंदिराकडे ती अतिशय सुंदर आहे, ती सुद्धा तुम्हाला दाखवतो. त्यानंतर आपण मंदिराचे सुद्धा दर्शन घेणार आहोत. तर आता तुम्ही मागे बघू शकता इथे श्री क्षेत्र सिद्धेश्वर मंदिर ह्याचं फलक लावलेलं आहे, माहिती फलक. आणि आता आपण जात आहोत त्या रस्त्याला जो की अतिशय सुंदर आहे. आणि कदाचित तुम्ही कोकणामध्ये अशी वाट बघितली नसेल, म्हणजे अशी रस्त्या बघितला नसेल जो मंदिराकडे जात असेल. तर आता पहिला त्या रस्त्याचा आपण अनुभव घेऊया आणि त्याच्यानंतर आपण मंदिर किती सुंदर आहे त्याचासुद्धा अनुभव घेऊया. तर चला.
तर फायनली आपण त्या रस्त्याला आहोत ज्या रस्त्याने आपण मंदिराकडे जाणार आहोत. आता ही जी भिंत दिसते या भिंतीवरून चालत त्या पायरीवरून आपल्याला मंदिरात जावं लागतं. पाण्याचा फोर्स बघू शकता. आता आपल्याला या पाण्यातून जायचं आहे आणि हा व्ह्यू पण बघा किती सुंदर व्ह्यू आहे. आणि इथे कोणी पोहत नाही कारण का हा पाणी पिण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे तुम्हीसुद्धा कधी आला तर ती चूक करू नका. व्ह्यूचा आनंद घ्या, पाण्यातून जाऊन मंदिराचं दर्शन घ्या. आता आपण ह्या वाटेने जाणार आहोत मंदिरात आणि मग पुढे तुम्हाला मंदिराचं दर्शन घडवणार आहोत. ते ह्या एवढ्या पाण्यातून आपण जातो आहे बघा. पाणी किती एकदम क्लीन स्वच्छ पाणी आहे. असं इथं व्ह्यू आहे पूर्ण. इथं पाणी साठवलं जातं आणि त्याच्यानंतर ओव्हरफ्लो होऊन हा पाणी असा खाली वाहत जातो. हाच व्ह्यू तुम्हाला दाखवायचा होता. आता आपण जाऊया मंदिराच्या दिशेने. आता आपण ह्या पायऱ्या चढून थेट सिद्धेश्वर मंदिराच्या दिशेने जाऊया. इथं फोटोजसुद्धा खूप छान येतात कारण का इथून पूर्ण दोन्ही बाजूनी झाडांची कॅनोपी तुम्हाला बघायला भेटेल. आणि जेव्हा पण तुम्ही याल इथे तर तुमच्या व्यतिरिक्त कोणीच नसेल कारण का जितक्या वेळ आम्ही आलो आहे तितक्या वेळ आम्ही एकटेच होतो. बाकी सकाळी जे पूजा वगैरे करतात तेवढेच असतात. त्या व्यतिरिक्त इथं कोण जास्त येत नाही. खूप असं अनटच लोकेशन आहे. आता ही पाखाडी दिसली की समजायचं ते पायऱ्या संपल्या आणि समोर स्ट्रेट मंदिर आहे. इथे दोन मंदिर आहेत. एक महादेवाचं मंदिर आहे, दुसरं विष्णूचं मंदिर आहे. दोन्हीसुद्धा समकालीन आहेत, जुनी आहेत. मला तर बघून समजेल. माझ्या अभ्यासानुसार तर हे किमान 250 वर्ष जुनी असावी. आता आपण आतमध्ये मंदिराचं दर्शन घेऊया. आता जवळून एक व्ह्यू घ्या मंदिराचा. आता पाऊस आहे, लिकेज होत असावं म्हणून वरचा कलश झाकून ठेवला आहे. तर कलशसुद्धा खूप सुंदर आहे. हल्लीच इथे शेड बांधण्यात आली आहे. इथे शेड नव्हते आधी. हा याचा प्रवेशद्वार आहे. इथे तुम्ही प्रवेश करता तेव्हा जो रिसेंट इथं जीर्णोद्धार झालेला आहे त्याची इथं तारीख दिसते. ती आहे 1 फेब्रुवारी 1974. आता इथून पुढे गेलात की इथं नंदीचं मंदिर आहे छोटं. हे बघा इथे नंदी विराजमान आहे. बरोबर समोर महादेवाचं मंदिर आहे. हे तुम्हाला बऱ्याच मंदिरात दिसलं नसेल पण ह्या मंदिरात आहे की इथं वरती हनुमानाचं चेहरा बनवलेला आहे. बऱ्यापैकी जे मंदिरं असतात त्याच्या इथे कीर्तिमुख असतं. ठीक आहे, जे राक्षसासारखा चेहरा दिसतो तर कीर्तिमुख असतं, परंतु इथे हनुमानाचा फेस बनवलेला आहे. आता आपण मंदिरात प्रवेश करूया. इथं मंदिराच्या प्रवेशद्वारातून तुम्ही आत आलात की तुम्हाला एकीकडे महादेवाची पेंटिंग दिसेल तर दुसरीकडे छान अशी जुन्या काळातील गणपतीची मूर्ती दिसेल. आणि इथून बाजूलाच आलात की तुम्हाला इथे मुख्य गाभारा दिसेल. हे बघा इथे श्री सिद्धेश्वर देवाची पिंड आहे. आता आपण मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करतोय. इथे समोर पिंड आहे. आता तुम्हाला पिंडीची वैशिष्ट्य सांगतो. जरा झूम होते का बघूया. आता जेव्हा आपण एखाद्या मंदिरात जातो तर त्या पिंडीचं उगम कुठून आहे ते आपण थोडा अंदाज लावू शकतो. ही आता तुम्हाला ही लाईन दिसते. ठीक आहे, ही काही गंध किंवा काय असं पेंटिंग केलेली लाईन नाही आहे. ही त्या पिंडीवरची किंवा ज्या पाषाणापासून ती पिंड बनवली आहे त्याच्यावरचे नॅचरल पॅटर्न आहेत. आणि हे पॅटर्न त्या रॉकवर दिसतात ज्या नर्मदेच्या पोटात भेटतात, म्हणजे नर्मदा नदीच्या
तळाला हे असे पाषाण भेटत असतात आणि त्याच्यातून जी पिंड बनवली जाते त्याला नर्मदेश्वर पिंड असे म्हटलं जातं. आणि ही तिथूनच आणलेली पिंड आहे हे आपण अंदाज बांधू शकतो. आता ही जुनी पिंड आहे का रिसेंटली नवीन पिंड बसवलेली आपल्याला माहीत नाही, परंतु ही जी पिंड आहे ती 100% नर्मदा नदीच्या तळातून जे रॉक भेटतात त्याच्यातून बनवलेली आहे. तर किती लोकांना हे माहिती होतं त्यांनी कमेंटमध्ये सांगा. आणि ह्याच्यापूर्वी कुठली पिंड होती त्याच्याबद्दल काय माहिती असेल ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा. आता आपण सिद्धेश्वर मंदिरातून बाहेर निघालो आहे आणि आता आपण त्याच्या उजवी बाजूकडे असणाऱ्या विष्णूच्या मंदिराला भेट देणार आहोत. छोटा मंदिर आहे परंतु तिथली मूर्ती जी आहे ती बघण्यासारखी आहे. हा बघा, हा विष्णूचं मंदिर आहे आणि आता त्या मंदिरात आपण प्रवेश करून विष्णूचे सुद्धा दर्शन घेऊया, विष्णुदेवाचे. आता हा विष्णू देवाचं मंदिर आहे आणि ते समोर लिहिलेलं आहे विष्णू मंदिर. तर विष्णू मंदिरात जाऊया. जास्त मोठा मंदिर नाही आहे, जसं सिद्धेश्वर मंदिर आहे तेवढा मोठा मंदिर नाही आहे, छोटाच आहे. तर आपण या मंदिरातसुद्धा प्रवेश घेऊन इथे सुद्धा शूट करूया. मंदिरात लाईट नाही आहे त्यामुळे आपल्याला मूर्तीचे स्पेसिफिकेशन सांगता येणार नाही आहे, परंतु ही विष्णूचीच मूर्ती आहे हे कशावरून आपण कन्फर्म करू शकतो. तर याच्या पायाजवळ हा गरुड देव आहे जो की विष्णूचं वाहन समजलं जातं. तर त्याचं एक छायाचित्र आहे. जिथे जिथे तुम्हाला विष्णूचे मंदिर आहे तिथं ह्या देवाचे सुद्धा मंदिर दिसणारच. आणि काळ्या पाषाणात बनलेली ही पहिलीच मूर्ती मी बघतोय विष्णूची. तुम्ही जर ह्याआधी कुठे काळी मूर्ती बघितली असेल अशी तर ते सुद्धा आम्हाला सांगा कमेंटमध्ये. खूप सुंदर मूर्ती आहे पण इथं उजेड नसल्यामुळे प्रॉपर दाखवता येत नाही आहे. तुम्हाला थोडं आता बाहेरून मंदिर दाखवतो. तर मग मित्रांनो, तुम्हाला आपली ही आजची व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा. आणि पावसाळ्यातील गुहागर ह्या आपल्या सिरीजमध्ये पुढचं गाव तुम्हाला कोणतं बघायचं आहे हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका.